तर बघा, व्हिडिओ सुरू होण्याच्या आधीचं हे डिस्क्लेमर आहे. तर धर्म म्हणजे नक्की काय असा जर तुमचा प्रश्न असेल किंवा तुझा धर्म नक्की कोणता, तर मी इथे माझा धर्म सांगणार नाहीये. पण नक्कीच तुमचा धर्म वेगळा असेल, माझा धर्म वेगळा असेल, तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की धर्म म्हणजे नक्की काय, तर त्याचा अर्थ आहे जे तुम्ही फॉलो करतात ते. फक्त एकच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जर तुमचा धर्म वेगळा असेल किंवा माझा धर्म वेगळा असेल तर तो धर्म वेगळा नाहीये बरं का. तर काय माहितीये का, तुम्ही कुठली तरी वेगळी विचारसरणी फॉलो करता, मी कुठली तरी वेगळी विचारसरणी फॉलो करतो. कशाच्या बाबतीत? तर धर्माला समजून घेण्याच्या बाबतीत. कारण बघा, जगामधील जे प्रमुख धर्म आहेत ना, त्या सर्व धर्मांबाबतीत मी काय काय गोष्टी रिसर्च केल्या आहेत, काही त्यांच्या रीती सुद्धा पाहिल्या आहेत आणि मला कुठलाही फरक या सर्व धर्मांमध्ये जाणवला नाही. उलट मला एक युनिक गोष्ट जाणवली प्रत्येक धर्मामध्ये, ती म्हणजे युनिव्हर्सली हा रूल जरी ऍप्लिकेबल होत नसला तरी कुठे कुठे या प्रत्येक धर्मामध्ये इतर धर्मांबद्दल द्वेष हा आहे. करण्यासाठी मुंबईतील मंदिरांच्या संस्कृतीबद्दल तुम्हाला काय वेगळं सांगायला नकोय, तरी सुद्धा एक इंटरेस्टिंग मंदिर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बघा, चॅनल सुरू केल्यापासून व्हिडिओच्या टॉप प्रायोरिटी लिस्टवर हे मंदिर होतं, पण काय वेळ मिळत नव्हता मला हे मंदिर कव्हर करायला. आज तुमच्यासाठी त्या मंदिराचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि ते मंदिर घेऊन आलो आहे. तर एन्जॉय करा, लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला बिलकुल विसरू नका आवडलं तर चला पाहूया चायनीज टेम्पल. तर हे आहे मुंबईमधील चिनी मंदिर. साध्या मराठीत सांगायचं झालं तर चायनीज टेम्पल. तुम्ही कपिल शर्मा शो मध्ये सलमान आलेल्या एपिसोडची ही व्हायरल क्लिप पाहिला आहात का? ट्यूबलाइट, उसमें हमारी हीरोइन थी जूजू, चाइना से आई थी. अच्छा जी. तो हमने सोचा कि यहाँ से बेस्ट रेस्टोरेंट से हर प्रकार का चाइनीज डिश लाएं. अच्छा. तो जैसी लैंड हुई सेट पर, ऐसे कम जूजू, हैव सम चाइनीज. वो करीबन 20 डिश देखी उसने. अच्छा. I couldn't recognize any of them. चाइनीज में एक डिश नहीं है. हाँ, वो पहचान नहीं पाई होंगी ना. एक डिश नहीं है. पर जब उसने खाना शुरू किया तब उसको वही चाहिए था, रोज चाइनीज. वाह, हमारा तड़का जब लग गया. इतना स्वाद है हमारे चाइनीज के अंदर. तर इंडियन चायनीज भारताला गवसलेलं एक वेगळ्याच प्रकारचं नाविन्यपूर्ण असं समीकरण. बघा, तशाच प्रकारचं एक समीकरण या चिनी मंदिरामध्ये तळमजल्यावर आहे. पण त्याबद्दल व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतोच. तसं मंदिरामध्ये प्रवेश करून थोडंसं रुळेपर्यंत इतका भास तुम्हाला नक्कीच होईल मी नक्की मुंबईमध्ये की चायनामध्ये. पण बघा, तुम्ही ज्या वेळेला पहिल्या मजल्यावर जाताना शिड्यांवर प्रवेश कराल, हे 3 बाबा लोक नक्कीच तुमचं हसत हसत स्वागत करतील. उजवीकडून डावीकडे पाहाल ना तर त्यांची नावं अशी आहेत: फुक, लुक आणि शू. चीनी धार्मिक मान्यतेनुसार फुक हा ज्युपिटरचा म्हणजेच बृहस्पतीचं प्रतीक आहे. त्याच वेळेला लुक हा सप्तर्षी म्हणजे इंग्रजीत सांगायचं झालं तर उर्सा मेजरचं, आणि शू हा केनोपस म्हणजेच अगस्त्य ताऱ्याचा प्रतीक आहे. आता मला सांगा, आहे की नाही कनेक्शन हिंदू धर्माबरोबर? चीनी मान्यतेप्रमाणे यांना वयोवृद्ध, दाढीवाले आणि तत्वज्ञानी असं संबोधलं जातं. काय फक्त भारतात किंवा महाराष्ट्रातच दाढीवाल्यांचं क्रेज आहे असं नाही बरं का. तर प्राचीन चीनमध्ये सुद्धा दाढीवाल्यांचं क्रेज होतं, इतकं मात्र खरं. पहिल्या मजल्यावर तसं काही लोकांचं वास्तव्य आहे, त्यामुळे थेट दुसऱ्या मजला गाठायचा. पण दुसऱ्या मजल्यावर जात असताना दादरावरच तुम्हाला अजून एका बाबांची भेट होईल. त्यांचं नाव आहे कन्फ्युशियस. तर कन्फ्युशियस म्हणजे कोण? तर एक चीनी तत्वज्ञानी ज्यांना पुढे जाऊन देव स्वरूप प्राप्त झालं. असं का? असं जर तुमचा प्रश्न असेल ना, तर त्याचं उत्तर थोड्या काळामध्ये तुम्हाला मिळेलच. तसं बघा, आता आपण जे मंदिर पाहतोय ना, ते या कन्फ्युशियस यांचं नाहीये किंवा त्यांनी जो धर्म प्रचार केला ना त्या धर्माचंही नाहीये बरं का. तरी सुद्धा मी का सांगतोय ठळकपणे ही गोष्ट, का माहितीये का? तर आजचा जवळपास 50% पेक्षा जास्त चायनीज नागरिक हा या कन्फ्युशियस यांच्याच तत्वावर चालत आहे. त्यामुळे मला वाटलं की हे काही इनपुट्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. बघा, हे जे कन्फ्युशियस आहे ना, यांच्या काळामध्ये चीनमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. याच एकंदरीत वादाला झो साम्राज्यातील वसंत शरद ऋतूचा काळ असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यांची मनोमन इच्छा होती की आपल्या देशाला परत एकदा रुळावर आणून त्याची नीट घडी बसवावी. त्यासाठी त्यांनी जे तत्वज्ञानाचा प्रचार करायला सुरू केला, त्यामधनं एक नवीन धर्म उदयास आला. त्या धर्माचं नाव आहे कन्फ्युशियस धर्म. जर तुम्ही गुगलवर टाकून पाहाल की किती चीनी लोक कुठला धर्म फॉलो करतात, तर तुमच्या लक्षात येईल की 50% पेक्षा जास्त चीनी लोक हे कुठलाही धर्म फॉलो करत नाही. त्यामागचं अजून एक कारण आहे, ती म्हणजे चीनी राज्यव्यवस्था ही कम्युनिझमवर आधारित आहे, जिथे धर्माला तितकंसं स्थान नाही. तसं असलं तरी सुद्धा या कन्फ्युशियस यांचं तत्वज्ञान चायनामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. कारण ते तत्वज्ञान कुठल्याही कर्मकांडापेक्षा नैतिकता शिकवतं. तो कम्युनिझमचा मूळ गाभा आहे. दुसऱ्या मजल्यावर येताच तुम्ही एंट्री माराल चायनीज टाओइझम मध्ये. हा एक वेगळाच धर्म आहे, जो की हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म याच्या कॉम्बिनेशन मधनं जन्माला आलेला आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल अजून जास्त डीप मध्ये या टाओइझमचा, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती साम्यता आहे हिंदू धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये आणि टाओइझम मध्ये. तर बघा, टाव ह्याचा अर्थ काय? तर एखाद्याला रस्ता दाखवणे. आणि टाओइझम हा जो धर्म आहे ना, तो आपल्या भक्ताला एखाद्या चांगल्या रस्त्यावर नेऊन ठेवण्याचं काम करतो, इतकं मात्र खरं. आतमध्ये जाऊन पाहतो तर काय, काही पर्यटक आपलं भविष्य जाणून घेत होते. मी सुद्धा जाणून घेतलंय, ते पुढे आता येईलच. मग म्हटलं तोपर्यंत आपण काय करूया, तर मंदिराचा इतर भाग बघून घेऊया, जेणेकरून आपला वेळ तितका वाचेल. म्हणून मी इतर भाग एक्सप्लोर करायला चालू केला.
तर बघा आता हे चीनी मंदिर आहे ना, या चीनी मंदिराचं नाव आहे क्वांगकुंग मंदिर. तर बघा हे मंदिर आहे ना 1919 मध्ये बांधण्यात आलं आहे. तुम्हाला माहिती असेल ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय इथे स्थापन केले. त्यापैकीच एक व्यवसाय होता तो म्हणजे जहाज बांधणीचा. आणि माझगाव डॉक्स तुम्हाला माहिती असेल आजही जहाज बांधण्यामध्ये सुप्रसिद्ध आहे. तर बघा दक्षिण चायनामध्ये कॅन्टॉन नावाचा प्रदेश आहे. आजही तो अस्तित्वात आहे. पण त्या काळी ह्याच प्रदेशातून सी युक्कुम नावाची एक जमात इथे येते, ज्यामध्ये प्रामुख्याने मेस्त्री म्हणजे सुतारकाम करणारे लोक असतात. ती मंडळी भारतामध्ये जहाज बांधणीमध्ये आपलं कसब आजमावायला येतात. कालांतराने ते इथेच स्थायिक होतात. पुढे जाऊन भारत स्वतंत्र होतो. त्यानंतरही हा जहाज बांधणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये वाढत गेला आणि कामाच्या अनुषंगाने आलेली ही मंडळी कायमची भारतामध्ये स्थायिक झाली. तर आता भारतामध्ये स्थायिक झाली तर आपला धर्म पण फॉलो करायचा, म्हणूनच यांनी हे क्वांगकुंग मंदिर बांधलं. या मंदिरामधील या दुसऱ्या मजल्यावर टाओइझम या प्रकारचं हे जे काही देवालय आहे, यामधील प्रमुख देवता आहे ना त्यांचं सुद्धा नाव क्वांगकुंगच आहे आणि त्यावरूनच या मंदिराचं नाव सुद्धा क्वांगकुंग असंच पडलेलं आहे. थोडंसं या मुख्य देवतेबद्दल सांगतो. तर टाओइझम म्हणजे नक्की काय, तर जो भक्त आपल्याला फॉलो करतो त्याला सत्मार्ग दाखवणं हे टाओइझमचा मूळ अर्थ आहे. आणि त्यामध्ये एक फेंगशुई नावाची कॉन्सेप्ट आहे. ही फेंगशुई नावाची जी कॉन्सेप्ट आहे ना ती पंचतत्वांवर आधारित आहे. म्हणजे पंचतत्वांची कशा प्रकारे रचना करायची त्याबद्दलचं एक मंडल आखलं जातं आणि त्यामध्ये त्यांची रचना त्या प्रकारे केली जाते. जशी आपल्या पत्रिकेमध्ये रचना असते तशीच. किंवा मग वास्तुशास्त्र माहिती असेल तुम्हाला की कुठे कुठली गोष्ट असली पाहिजे, त्याच प्रकारची ही फेंगशुई नावाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये हे क्वांगकुंग आहेत ना यांना महत्वाचं स्थान आहे. त्यांना असं म्हटलं जातं की ते पहरेदार आहेत, कारण एकेकाळचे प्राचीन चीन मधले ते एक महान सरसेनापती होते आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना कालांतराने देवत्व प्राप्त झालं. त्यांचा चेहरा लाल आहे कारण ते एखाद्या वाईट प्रवृत्तीला विरोध दर्शवतात. त्याचमुळे चायनीज घरामध्ये सहसा त्यांची स्थापना वायव्य दिशेला केली जाते किंवा घराच्या गेटवर केली जाते, जेणेकरून गेटमधनं कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येणार नाही. तर हे जितू सर आहेत जे टेम्पल मध्ये जवळपास 12 वर्षापासून आहेत. संडेच्या दिवशी लय माणसं येतात इकडे, पण हे क्राऊड झालेलं एकंदरीत चांगलं सुद्धा आहे. फक्त ह्या गोष्टी टिकल्या पाहिजेत, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हो, मी आता इथे माझं स्वतःचं भविष्य बघणार आहे. बघूया माझ्या भविष्यात काय आहे ते. तर म्हटलं चला आता आपण पण आपलं भविष्य बघूया, म्हणून डायरीमध्ये एंट्री केली. बघा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे चार्जेस असू शकतात, पण मी 60 रुपये भरले आणि काय काय गोष्टी लागतात भविष्य पाहायला त्या घेतल्या जितू सरांकडनं. तर यामध्ये मला काय काय भेटलं तर 2 मेणबत्त्या, काही अगरबत्त्या आणि खाकी कलरचा कागद भेटला. आता प्रोसेस तुम्हाला सांगतो. तर पहिलं काय करायचं, मुख्य देवतेच्या पुढ्यात ह्या ज्या 2 मेणबत्त्या आहेत ना त्या पेटवायच्या. त्यानंतर अगरबत्ती पेटवून त्यांना ओवाळायचं चायनीज पद्धतीने. त्यानंतर 3 ते 4 वेळा त्यांच्यासमोर परत एकदा नतमस्तक व्हायचं. त्यानंतर बाजूला ती घंटा दिसते, ती घंटा वाजवायची, ड्रम वाजवायचा, म्हणजे जेणेकरून ह्या सर्व देवता आहेत त्यांना जागरूक करायचं की मी आता माझं भविष्य बघतोय तर त्यामध्ये मला साथ द्या. आता बघा हा डब्बा, ह्यामध्ये काही काळे आहेत आणि त्यावर काही नंबर लिहिलेले आहेत. तर आता ही भविष्य बघण्याची आहे ना 3ऱ्या शतकामधली पद्धत आहे, हलवायची आणि त्यातील एक काडी पडणार. पण मी हलवता हलवता सर्वच काड्या खाली पडल्या. म्हणजे काय तर बोनसमध्ये सर्वच भविष्य बघून टाक असं देव म्हणतोय की काय असं मला वाटायला लागलं. पण नंतर परत एकदा प्रयास केला आणि त्यानंतर एक काडी खाली पडली. आता त्या काडीवर जो नंबर आहे तो सध्या तरी इंग्लिशमध्ये आहे, पूर्वी तो मॅन्डरिन म्हणजे चायनीज भाषेमध्ये असायचा. तो 36 नंबर माझा होता. त्यानंतर परत एकदा पाया पडायचं आणि बाजूलाच बघा तिथे अशा छोटे छोटे चिटोरे लावलेले आहेत. तर त्या चिटोऱ्यांवर नंबर सुद्धा टाकलेले आहेत. त्यापैकी 36 नंबर काढायचा आणि त्या स्लिपवर इंग्रजी भाषेमध्येच तुमचं भविष्य काय असेल ना ते लिहिलेलं आहे. ते तुम्ही वाचू शकता. इथे मी काय तुम्हाला वाचून दाखवणार नाही नक्की माझ्या भविष्यामध्ये काय आलं ते. मी स्वतः जाऊन ट्राय आणि टेस्ट करा म्हणजे तुम्हाला कळेल. पण अजून प्रोसेस पूर्ण झालेली नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना खाकी कागद मगाशी मिळालेला, तो खाकी कागद तिथे मुख्य देवतेसमोर जाळायचा आणि ह्या डब्यामध्ये टाकायचा, जेणेकरून कुठली वाईट गोष्ट तुमच्या सायावर असेल तर ती निघून जाते. तर मला मंदिरामध्ये काही चायनीज नागरिक सुद्धा भेटले. त्यांना मी काय काय प्रश्न विचारले, त्यापैकी इंटरेस्टिंग आणि प्रामुख्याने माझा प्रश्न होता तो म्हणजे 1962 नंतर तुमचं आयुष्य कसं होतं. तर ते म्हणायला लागले की आमच्यावर तसला कुठलाही फरक पडला नाही, कारण ट्यूबलाइट या चित्रपटामध्ये तुम्हाला माहिती असेल कशा प्रकारच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत की चायनीज लोकांनी काय गोष्टी सफर केल्या होत्या 1962च्या युद्धानंतर. पण यांचं मत थोडंसं वेगळं होतं. ते पाहून थोडंसं बरं वाटलं. तोपर्यंत या मंदिराचे प्रमुख आणि माझे मित्र सुद्धा झालेत आता, ते म्हणजे एल्बर्ट आले. एल्बर्ट खूप इंटरेस्टिंग माणूस आहे. पहिलं तर जेव्हा तुम्ही या व्यक्तीला भेटाल तेव्हा असं तुम्हाला वाटणारच नाही कोणत्या अनोळखी व्यक्तीला भेटतोय, कारण ज्या प्रकारची त्यांची वागणूक आहे एखाद्या पर्यटकाबरोबर ती खूप जास्त भारी आहे. त्याचबरोबर ते स्वतः पर्यटकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतात खाण्याकरिता, कोल्ड्रिंक्स वगैरे. आणि खास करून या मंदिरातला प्रसाद काय माहितीये का, तर चॉकलेट. आणि कुठलीही अडचण आली तुम्हाला ह्या एकंदरीत भविष्य जाणून घेण्याच्या प्रोसेसमध्ये तर एल्बर्ट एकदम खुशी तुमची मदत करायला तत्परतेने उभे असतात आणि तुम्हाला सांगतात सुद्धा की तुम्हाला काय करावं लागेल किंवा तुमचं नक्की काय भविष्य या चिठ्ठीमध्ये आलंय त्याबद्दलचं. आणि अजून एक प्रकर्षाने गोष्ट सांगतात ती म्हणजे ही फक्त तात्विक गोष्ट आहे, ही लाईफ टाईम चालणार नाहीये. तुम्ही जर काम केला नाही तर नक्कीच तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश येणार नाही. आणि हो, जर तुम्ही कधी चायनीज मंदिरामध्ये गेलात भेट द्यायला आणि जर तुम्हाला भविष्य पाहायचं असेल त्यावेळेला हा व्हिडिओ आणि माझा रेफरन्स द्यायला बिलकुल विसरू नका. एक्स्ट्रा 10% ची भारी ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल, इतकं मात्र खरं. तो आपला ग्रँडफादर तिथे से आया, कॅन्टॉन से आया, बॉम्बे में आया, बॉम्बे में बिजनेस करने को आया.
ऐसा तो उसका पास होटल पैसा था, वो होटल खोला तो उसमें से वो ब्रिटिश सोल्जर लोग आता था खाना खाने के लिए, तो वो लोग से दोस्ती हो गई तो बराच काळ गप्पा झाल्यानंतर तळमजल्यावर आलो, कारण तळमजल्यावर इंटरेस्टिंग गोष्ट होती ती म्हणजे चायनीज धर्माचं कसं मिक्सचर आहे ना ते आता मी तुम्हाला सांगतो. तर ह्या देवालयामध्ये तुम्हाला कुठले कुठले देव पाहायला मिळतील माहितीये का? जीसस क्राइस्ट, गौतम बुद्ध, साक्षात आपले शिवशंकर आणि त्याचबरोबर ही देवता आहे. या देवतेबद्दल तुम्हाला सांगतो त्याआधी हे स्क्रीनवर नाव येत असेल. माझा चायनीज उच्चारांमध्ये थोडा जास्तच प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे हे नाव तुम्ही वाचून घ्या. या देवतेचं हे नाव आहे. पण प्रामुख्याने सांगायचं झालं तर ही देवता आहे ना ती फर्टिलिटीची म्हणजे साध्या मराठीत सांगायचं झालं तर प्रजननाची आहे. आणि ह्या देवतेची मूर्ती तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला वाटेल की अशीच मूर्ती मी कुठेतरी पाहिली आहे. आठवा जरा, लक्षात येतंय का? तर बँड्रामधील माउंट मेरीची मूर्ती सुद्धा अशीच आहे, ज्यामध्ये या देवतेच्या हातामध्ये एक बाळ आहे. कळलं मी का म्हणतोय धर्म हा सारखाच आहे ते? कारण ह्या देवालयामध्ये धर्म कसा मिळतो माहितीये का तुम्हाला? तर चायनाचा स्वतःचा धर्म आहे, त्याचबरोबर बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्म तुम्हाला भेटतो आणि त्याचबरोबर त्यावर हिंदू धर्माचा तडका सुद्धा मिळतो. तर बघा, धर्माबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर खूप खूप धन्यवाद. पण आता मी ह्यापेक्षा जास्त काहीच बोलणार नाहीये, फक्त जाता जाता एक इनपुट देतो 2-3 आणि त्यानंतर आपण व्हिडिओ संपवू. पण तुम्हाला एकंदरीत धर्माबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा, जेणेकरून मला पण कळेल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलचं. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला बिलकुल विसरू नका. तर मी ते चायनीज टेम्पल मध्ये आलो होतो आणि हे काही असेच माझ्यासारखे व्हिजिटर्स आले होते. तर तुम्हाला कसं वाटतं चायनीज टेम्पल मध्ये? खूप मस्त आहे, एकदम शांत जागा आहे, बरं वाटतं खूपच. तुम्ही पण भविष्य बघितलं का इथे येऊन? बघितलं. टेम्पल बद्दल किंवा तुम्हाला कसं वाटलं? खूपच चांगलं आहे. इथे येणार असेल आवर्जून या, शांत मनाला शांतता भेटेल. म्हणजे भविष्य बघितलं आता ठीक आहे, काय वाटतं मला पुढे ते. आणि इंडिया चायना रिलेशनशिप तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे, पण म्हणजे हे एक युनिक गोष्ट आहे मुंबईमध्ये. तर इंडियाला चायनासोबत जोडून ठेवते. हा, हे खरं आहे. तुम्ही काय सांगणार का? नाही, मी आता माझं भविष्य बघितलं, मला खूप छान वाटलं इथे. ओके. तर मंदिराच्या बघा समोरच्या बाजूला एकंदरीत या वास्तू, तर या वास्तूंच्या दारावर सी युक्कुन असं लिहिलेलं आहे. तर मगाशीच तुम्हाला माहिती असेल सी युक्कुन म्हणजे काय. तर ही जमात आहे जी काही काळापूर्वी भारतात आली, भारतात स्थायिक झाली आणि त्यांचं हे मंदिर आहे. पण आजही ह्या दारांवर सी युक्कुन का अस्तित्वात आहे? तर बघा, एकेकाळी ह्या सर्व ज्या इमारती होत्या ना त्या चायनीज लोकांच्या होत्या. इथे चायनीज लोक राहत होती. कालांतराने ती तिथून निघून गेली, पण खुणा आजही शिल्लक आहे आणि तिथे राहणाऱ्या लोकांनी सुद्धा या खुणा मिटवलेल्या नाहीत. ती जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता बघा, हा पार्ट 1 होता. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला चायनीज नवीन वर्षाची मज्जा घडवतो. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी फार फार धन्यवाद. बाकी हर हर महादेव. Hello, Kunchi Patsoy. It means Happy New Year and how did I hope आता थोडं मराठीत. मला आशा आहे की तुम्हाला आमचा परफॉर्मन्स आवडला असणार. हो, मला मराठी येते. मला भारी वाटतंय खरं तर. सर काय एखादा इनपुट द्या ना. नाही, महत्वाचं असं आहे की मुंबईमध्ये वेगवेगळ्या धर्म, जाती, पंथाचे लोक राहतात. याच्यात चायनीज लोक राहतात. म्हणजे चायनीज खाणं